श्री स्वामी समर्थ. वृषभ राशी 3 ते 9 ऑगस्ट साप्ताहिक राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, आपल्या आवडत्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. या आठवड्यात तुमच्या आयुष्यात एखादा मोठा सकारात्मक बदल घडणार आहे का? आर्थिक अडचणींमधून सुटका होऊन नवीन उत्पन्नाचे मार्ग खुलणार आहेत का? नोकरी किंवा व्यवसायात तुमच्या मेहनतीला योग्य न्याय मिळेल का? कुटुंबातील तणाव कमी होऊन पुन्हा आनंदाचे वातावरण निर्माण होईल का? प्रेम आणि वैवाहिक जीवनात गोडवा वाढेल का? आरोग्याच्या बाबतीत कोणती काळजी घ्यावी लागेल? चला तर मग सविस्तर जाणून घेऊया वृषभ राशीचे या आठवड्याचे सविस्तर राशी भविष्य. आपल्याला जर हे राशी भविष्य आवडले तर आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. हा आठवडा वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी स्थैर्य, प्रगती आणि समाधान देणारा ठरण्याची शक्यता आहे. अनेक दिवसांपासून रखडलेली कामे पूर्ण होण्यास सुरुवात होईल. मनातील चिंता कमी होईल आणि आत्मविश्वासात वाढ होईल. ग्रहस्थिती तुमच्या बाजूने काम करत असल्यामुळे योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याची संधी मिळेल. मात्र प्रत्येक गोष्टीत संयम ठेवणे आणि कोणत्याही व्यक्तीवर लगेच विश्वास न ठेवणे आवश्यक राहील. मेहनत, नियोजन आणि सकारात्मक विचार यांच्या जोरावर या आठवड्यात तुम्ही अनेक महत्त्वाचे टप्पे पार करू शकता. करिअर आणि व्यवसाय. हा आठवडा करिअरच्या दृष्टीने उत्साहवर्धक ठरू शकतो. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना वरिष्ठांकडून चांगला प्रतिसाद मिळेल. तुमच्या कामातील सातत्य आणि जबाबदारीमुळे नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे. पदोन्नती किंवा पगारवाढीबाबत सकारात्मक चर्चा होऊ शकते. नवीन नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना चांगली बातमी मिळू शकते. व्यवसाय करणाऱ्यांसाठी नवीन ग्राहक आणि नवीन व्यवहार लाभदायक ठरतील. भागीदारीच्या व्यवसायात पारदर्शकता ठेवणे अत्यंत महत्त्वाचे राहील. एखादा जुना व्यावसायिक वाद मिटण्याची शक्यता आहे. सरकारी किंवा कायदेशीर कामांमध्ये अपेक्षित गती येईल. सहकाऱ्यांशी मतभेद झाले तरी शांत राहणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. आठवड्याच्या शेवटी एखाद्या मोठ्या प्रकल्पाची जबाबदारी तुमच्यावर सोपवली जाऊ शकते. तुमचे कौशल्य आणि अनुभव यामुळे इतरांचा तुमच्यावर विश्वास अधिक दृढ होईल. आर्थिक स्थिती. आर्थिकदृष्ट्या हा आठवडा समाधानकारक आणि लाभदायक राहू शकतो. काही दिवसांपासून अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. उत्पन्न वाढवण्याचे नवीन मार्ग मिळू शकतात. व्यवसायातून अपेक्षेपेक्षा जास्त नफा मिळू शकतो. मात्र अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवणे गरजेचे राहील. घरातील काही महत्त्वाच्या गरजांसाठी खर्च करावा लागू शकतो. बचतीकडे अधिक लक्ष दिल्यास भविष्यात मोठा फायदा होईल. कोणालाही मोठी रक्कम उधार देताना विचारपूर्वक निर्णय घ्या. नवीन गुंतवणूक करण्यापूर्वी सर्व माहिती तपासून घ्या. आठवड्याच्या उत्तरार्धात आर्थिक ताण कमी झाल्याचे जाणवेल. पैशांचे योग्य नियोजन केल्यामुळे मनःशांती मिळेल. आर्थिक स्थैर्यामुळे आत्मविश्वासातही वाढ होईल. कुटुंब, प्रेम आणि वैवाहिक जीवन. कुटुंबातील वातावरण आनंदी आणि समाधानकारक राहील. घरातील सदस्यांमध्ये परस्पर सहकार्य वाढेल. काही दिवसांपासून असलेले गैरसमज दूर करण्याची योग्य संधी मिळेल. जोडीदाराकडून प्रेम, विश्वास आणि मानसिक आधार मिळेल. प्रेमसंबंधात असलेल्या व्यक्तींनी एकमेकांच्या भावनांचा आदर करावा. छोट्या छोट्या गोष्टींवरून वाद घालणे टाळा. घरात एखाद्या शुभकार्याची योजना आखली जाऊ शकते. मुलांच्या प्रगतीमुळे कुटुंबात आनंदाचे वातावरण निर्माण होईल. नातेवाईकांच्या भेटीमुळे घरात उत्साह वाढेल. ज्येष्ठांचा सल्ला तुमच्यासाठी खूप उपयोगी ठरेल. नातेसंबंध अधिक मजबूत करण्यासाठी संवादाला महत्त्व द्या. प्रेम, विश्वास आणि संयम यामुळे वैवाहिक जीवन अधिक सुखकर बनेल. शिक्षण. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा सकारात्मक राहील. अभ्यासात एकाग्रता वाढेल आणि कठीण विषय समजून घेणे सोपे जाईल. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मेहनतीचे चांगले फळ मिळू शकते. शिक्षकांचे मार्गदर्शन महत्त्वाची भूमिका बजावेल. नवीन कौशल्य शिकण्याची संधी मिळू शकते. वेळेचे योग्य नियोजन केल्यास अपेक्षित यश मिळेल. मित्रांच्या चुकीच्या प्रभावापासून दूर राहणे आवश्यक आहे. अभ्यासात सातत्य ठेवल्यास निकाल समाधानकारक येईल. परदेशात शिक्षण घेण्याचा विचार करणाऱ्यांसाठी काही चांगल्या घडामोडी होऊ शकतात. आत्मविश्वास वाढेल आणि स्वतःच्या क्षमतेवर विश्वास निर्माण होईल. सातत्य आणि मेहनत यामुळे यश निश्चित मिळू शकते. आरोग्य. आरोग्याच्या बाबतीत हा आठवडा सामान्यतः चांगला राहील. मात्र निष्काळजीपणा टाळा. कामाच्या ताणामुळे मानसिक थकवा जाणवू शकतो. पुरेशी झोप घेणे आवश्यक आहे. संतुलित आहार आणि नियमित व्यायामामुळे शरीर तंदुरुस्त राहील. पचनाशी संबंधित किरकोळ त्रास होण्याची शक्यता आहे, त्यामुळे बाहेरचे अन्न कमी खा. पाण्याचे योग्य प्रमाणात सेवन करा. जुन्या आजारांकडे दुर्लक्ष करू नका. नियमित चालणे किंवा योगाभ्यास केल्यास ऊर्जा टिकून राहील. तणाव कमी करण्यासाठी ध्यानधारणा उपयुक्त ठरेल. वाहन चालवताना काळजी घ्या. आठवड्याच्या शेवटी आरोग्यात सुधारणा आणि उत्साह जाणवेल. सकारात्मक विचार तुमच्या आरोग्यासाठीही लाभदायक ठरतील. प्रवास आणि सामाजिक जीवन. या आठवड्यात कामानिमित्त किंवा कुटुंबासोबत प्रवास घडण्याची शक्यता आहे. प्रवासातून नवीन अनुभव मिळतील आणि काही महत्त्वाच्या व्यक्तींशी ओळखी वाढतील.
धार्मिक स्थळी भेट देण्याचा योग येऊ शकतो. समाजात तुमच्या कामाचे कौतुक होईल. एखाद्या सामाजिक कार्यक्रमात सक्रिय सहभाग घ्याल. मित्रांसोबत चांगला वेळ घालवण्याची संधी मिळेल. नवीन संपर्क भविष्यात करिअरसाठी उपयुक्त ठरतील. प्रवासादरम्यान कागदपत्रे आणि मौल्यवान वस्तूंची काळजी घ्या. वाहनाची तपासणी करूनच लांबचा प्रवास करा. सामाजिक जबाबदाऱ्या यशस्वीपणे पूर्ण कराल. तुमच्या शांत आणि समंजस स्वभावामुळे अनेकांची मने जिंकाल. उपाय: दर शुक्रवारी माता लक्ष्मीची विधीपूर्वक पूजा करा. ओम श्री महालक्ष्मी नमः या मंत्राचा 108 वेळा जप करा. पांढऱ्या रंगाच्या वस्तू किंवा तांदूळ गरजूंना दान करा. गायीला हिरवा चारा किंवा गूळ खाऊ घाला. शुक्रवारी सुगंधी फुले अर्पण करून देवीची आराधना करा. अनावश्यक राग आणि हट्टीपणा टाळा. प्रत्येक महत्त्वाच्या कामापूर्वी श्री गणेशाचे स्मरण करा. एकूण हा आठवडा वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी प्रगती, स्थैर्य आणि समाधान घेऊन येण्याची शक्यता आहे. करिअरमध्ये नवीन संधी मिळतील आणि तुमच्या मेहनतीचे कौतुक होईल. व्यवसायात लाभाचे संकेत असून आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा अधिक मजबूत होईल. कुटुंबातील वातावरण आनंदी राहील आणि प्रेमसंबंधात विश्वास अधिक दृढ होईल. विद्यार्थ्यांना अभ्यासात चांगले यश मिळण्याची शक्यता आहे. आरोग्याची थोडी काळजी घेतल्यास आठवडा उत्साहात जाईल. संयम, योग्य नियोजन आणि सकारात्मक विचार यांच्या बळावर अनेक महत्त्वाची उद्दिष्टे पूर्ण करण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. आठवड्याच्या शेवटी एखादी आनंदाची बातमी किंवा अपेक्षित यश मिळाल्यामुळे तुमचा आत्मविश्वास आणखी वाढेल. देवावरील श्रद्धा, कुटुंबाचे सहकार्य आणि स्वतःची मेहनत यांच्या जोरावर हा आठवडा तुमच्यासाठी संस्मरणीय ठरू शकतो. श्री स्वामी समर्थांच्या कृपेने प्रगतीचे नवीन मार्ग खुलतील आणि जीवनात सुख, समाधान व यशाचा अनुभव मिळण्याची शक्यता आहे. धन्यवाद.